बदलापूरमध्ये अनधिकृत शाळांच्या उच्छादाने शिक्षण व्यवस्थेचा पाया ढासळत असतानाही शिक्षण विभागाने डोळेझाक केल्याचा गंभीर परिणाम समोर आलाय. फेब्रुवारी 2025 मधील विनयभंग प्रकरणानंतर 10 वर्षे परवानगीशिवाय सुरू असलेल्या या शाळेवर कारवाई झाली आणि ही शाळा बंद देखील करण्यात आली. त्यावेळी करण्यात आलेल्या तपासात बदलापुरातील स्टारलाइट इंटरनॅशनल स्कूल, श्री चैतन्य टेक्नो स्कूल आणि अनिरुद्ध स्कूल ऑफ ज्युनियर कॉलेज या शाळा आणि महाविद्यालय देखील अनधिकृत असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांवर देखील गुन्हे दाखल झाले आणि शाळा बंद करण्यासाठी नोटिसा देखील बजावण्यात आल्या. मात्र तरीही श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही शाळा आजही उघडपणे सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. बदलापूर पूर्वेकडील शिरगाव येथील शिक्षण विभागाने अनधिकृत ठरवलेली श्री चैतन्य टेक्नो स्कूल ही शाळा अजूनही सुरू आहे. या शाळेतील वर्ग, प्रवेश प्रक्रिया, फी वसुली सुरूच आहे. फाईलवर अनधिकृत शिक्का आणि प्रत्यक्षात मात्र शाळेचं कार्य व्यवस्थित सुरू आहे. अशी ही दुटप्पी स्थिती पालकांमध्ये मात्र संताप निर्माण करणारी ठरत आहे. शिक्षण विभाग आणि काही शाळांमधील आर्थिक समीकरणामुळेच शाळा सुरू असल्याची चर्चा देखील शहरात जोरात सुरू आहे. दरम्यान बदलापूर अंबरनाथ परिसरात नव्यानं राहायला आलेल्या पालकांना कोणती शाळा कायदेशीर आणि कोणती अनधिकृत याचा थांग पत्ता लागत नाही. एकामागून एक शाळा बोगस ठरत असताना मुलांना कुठे प्रवेश द्यावा, कोणत्या शाळेवर विश्वास ठेवावा हेच कळत नसल्यानं पालक सुद्धा संभ्रमावस्थेत सापडले आहेत. अनधिकृत शाळांची यादी, अधिकृत मान्यताप्राप्त शाळांची नावे आणि त्यांची स्थिती ही सार्वजनिक न करताच विभागाने कारवाईवर रामभरोसे सोडल्याची नाराजी व्यक्त होत आहे. यातील उपरोध म्हणजे शाळा बंद करण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत, आम्ही फक्त गुन्हे दाखल करू शकतो, अशी अजब प्रतिक्रिया तालुका गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांनी दिली आहे. चैतन्य टेक्नो स्कूल बदलापूर ही शाळा अनधिकृत आहे आणि तसं तिला मार्च 2025 मध्ये घोषित केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं आमच्याकडून शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्हा हा माननीय आयुक्त शिक्षण यांच्या सूचनेनुसार केलेला आहे. राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार 2009 मध्ये गुन्हा दाखल करण्याची कुठली तरतूद नाही आहे, परंतु त्याच्यामध्ये फक्त दंडाची तरतूद आहे आणि हे गुन्हे हे शासनाची फसवणूक केली ह्या ब्रॉड कॅटेगरीच्या अंडर आपण गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ते गुन्हे दाखल करण्याची प्रोसेस पूर्ण केलेली आहे. शाळेवर आपण गुन्हा दाखल करू शकतो, पण शाळा फिजिकली बंद करण्याच्या बाबतीत आपल्याला असा कुठलाही निर्देश किंवा अधिकार नाहीत. त्यामुळं गुन्हे दाखल करणे इथपर्यंतच आपण कारवाई करू शकतो. ह्याच शाळेबाबत नाही तर कुठल्याही शाळेमध्ये ॲडमिशन घेताना पालकांनी शाळेला परवानगी आहे का ह्याचं म्हणजे त्याची शहानिशा करणं हे आवश्यक आहे. कारण त्याच्यामुळे त्यांच्या शिक्षकांची शैक्षणिक पात्रता, त्यांच्या शाळेमधली विद्यार्थ्यांची सुरक्षा या सगळ्या बाबतीला ते शासनाला जबाबदार असतात. त्याच्यावरचं वेळोवेळी नियंत्रण, त्याच्यावरचं वेळोवेळी त्याचं परीक्षण करणं हे शासनाचं काम आहे. त्यांना बंधनकारक राखणं हे शाळांचंही काम आहे. त्यामुळं ह्या सगळ्या शैक्षणिक आणि सुरक्षेच्या दृष्टीनं अधिकृत शाळांमध्येच पालकांनी प्रवेश घ्यावा आणि तशी शहानिशा त्यांनी प्रवेशाच्या पूर्वी करून घेण्यात. परिणामी शाळांवर गुन्हे दाखल झाले तरी शिक्षण विभाग केवळ कागदोपत्री कारवाई करत असल्याचं चित्र ठळक झालं आहे. पोतेकर यांनी वांगणीची नवजीवन इंटरनॅशनल, बदलापूरची स्टारलाइट इंटरनॅशनल, श्री चैतन्य टेक्नो हायस्कूल आणि अनिरुद्ध हायस्कूल ऑफ ज्युनियर कॉलेज या शाळा अनधिकृत असल्याचं स्पष्ट केलंय. शिवाय कल्याण तालुक्यातील आडवलीतील तिसाई विद्यालय आणि श्री स्वामी समर्थ विद्या मंदिर या शाळा देखील स्थलांतराच्या प्रकारावरून अनधिकृत घोषित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या संदर्भात श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या शाळा प्रशासनाकडून प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमच्या शाळेसाठी परवानगी प्रक्रिया सुरू आहे अशी नेहमीची सफाई देण्यासारखी प्रतिक्रिया समोर आणली आहे. ऍक्च्युली सर, कोणतीही शाळा सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता लागते हे आम्हालाही माहिती आहे. 2023 नोव्हेंबर पासून आपण प्रस्ताव टाकला होता एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये. 2 प्रकारे परमिशन घेतली जाते, एक असते ऑनलाईन आणि दुसरी असते ऑफलाईन. सो आम्ही पहिला प्रयत्न केला ऑनलाईनचा. काही दिवसांनी असं कळलं आम्हाला की ऑनलाईन प्रस्ताव घेणंच बंद झालंय. म्हणून मग आम्ही पुन्हा आज आम्हाला एज्युकेशन डिपार्टमेंट कडूनच आलं की आता तुम्ही पुन्हा प्रस्ताव टाका ऑफलाईन मध्ये.
आणि आम्ही ऑफलाईन मध्ये प्रस्ताव टाकला, पण तो प्रस्ताव तिथपर्यंत पोहोचला नाही. जेव्हा हे सगळं झालं, न्यूज अँड ऑल आली, पुन्हा आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये गेलो आणि आमची फाईल चालली, तर असं आम्हाला कळलं की आमची फाईल जी वर होती ती पूर्णपणे खाली गेली होती. म्हणजे फाईलला पूर्णपणे का केलं माहित नाही. मग त्याच्यानंतर पुन्हा आम्ही जेव्हा त्याचा पाठपुरावा घ्यायला लागलो की काय झालं, परमिशन कुठे, मग ती फाईल वर आली आपली. मग तिथून पुढच्या प्रोसेसला गेली आणि असं करत करत आपली फाईल आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेली आहे. सो परमिशन आपल्याला हार्डली 1 ते 2 महिन्यात परमिशन येईल एवढा विश्वास आहे. आणि आम्ही काही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ देणार नाही किंवा होऊ दिलंही नाही. सगळ्या पॅरेंटला माहिती आहे की जे काही 1 वर्षात आम्ही मुलांना दिलं, फक्त आणि फक्त अकॅडमिक, योग्य अकॅडमिक चांगले संस्कार दिले मुलांना, जे की आत्ताची काळाची गरज आहे. त्यांना मोठ्यांचा आदर करणं शिकवणं म्हणा, मोबाईल पासून दूर राहणं आणि त्यांचा सर्वांगीण विकास, ऑल ओव्हर डेव्हलपमेंट ऑफ अ किड, या एमनी आम्ही पुढे गेलेलो आहे. आणि माझ्या मते मी एकाही मुलाचं नुकसान नाही केलं. आणि आजही तुम्ही माझ्या कोणत्याही पेरेंटला विचाराल तर प्रत्येक पेरेंट आपल्या सिस्टमवर किंवा आमच्या स्टाफवर म्हणा किंवा आपल्या सगळ्या याच्यावर पूर्णपणे खुश आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचं असं नाही वाटत की पश्चाताप की ह्या शाळेत टाकलं आणि माझ्या मुलाचं नुकसान व्हायलंय. आणि जेव्हा ही न्यूज आली किंवा काय आली, मोर दॅन 90% पेरेंट माझ्या पाठीशी उभे होते. ते मला स्वतः येऊन सांगायला लागले की मॅडम, या शाळेला परमिशन मिळण्यासाठी तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर आम्ही तुमच्या सोबत कुठेही यायला तयार आहोत. अनधिकृत शाळांचा सुळसुळाट, शिक्षण विभागाची निष्क्रियता आणि पालकांचा वाढता संभ्रम या तिघांच्या संगनमतातून बदलापूरची शिक्षण व्यवस्था गंभीर संकटात सापडली असून प्रत्यक्ष अंमलबजावणीशिवाय केवळ गुन्हे दाखल करून समस्या सुटणार नाहीत, अशी तीव्र भावना पालकांमध्ये व्यक्त होत आहे.